केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचे आयोजन. सांगलीच्या कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली कुपवाड बंद ठेवण्यात आली, तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हा मोर्चा सांगली महापालिकाने येथे समारोप होणार आहे. त्यानंतर सभेचे आयोजन आहे. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह सकल हिंदू कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी 6 वाजता हिंदू निष्पाप कुटुंबावरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अखंड हिंदू समाज आज रस्त्यावरती आलेला आहे. कर्नाटकहून आलेलं पोटाचं खळगी भरण्यासाठी मोहन केसरीकर आणि त्यांची सौभाग्यवती मनीषा केसरीकर ते फक्त हिंदू आहेत आणि हिंदू माझ्या घराच्या शेजारी नको म्हणून गेले 7-8 महिने त्रास दिला जात होता. आणि त्या निष्पाप नवरा बायकोंना काही कारण नसताना त्यांच्यावरती खुनी हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मनीषाताईंचा मृत्यू झाला 1 तासाच्या आतमध्ये आणि 2 दिवसानंतर मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे. आमची मागणी सरकारकडे हीच आहे, तात्काळ ह्याला तर अटक केलेली आहे पोलिसांनी, त्याचं चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावं, विशेष सरकारी वकील नेमून करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फासाच्या सुळावरती चढवावं, की जेणेकरून परत कुठल्या निष्पाप हिंदूंची अशी त्यांच्यावरती वेळ येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी. यासाठी आज आमचा मोर्चा आहे. एक मुलगा आणि एक मुलगी, अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. 80 वर्षाचे आजी आणि आजोबा आहेत, त्यांना एक चुलता आहे, तो पण अपंग आहे, त्यांचंही लग्न नाही. अशा घराची वाताहत या जिहाद्यानं केलेली आहे. आणि त्यामुळे जे विचारवंत महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षावरती बोलतात, जेव्हा कधी आम्ही भूमिका घेतो तेव्हा ते हिंदू मुसलमान करतायत. अरे हिंदू मुसलमानचा विषयच नाही ना. त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना जे टी व्हीवरती बोलतात, मीडियामध्ये बोलतात किंवा विचार व्यक्त करतात, त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं. या कुटुंबाला मारलं का, त्यांचा मर्डर कशासाठी केला, याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही भूमिका व्यक्त करावी आणि ह्याला तात्काळ फासावरती चढवावा. आणि ह्या दोन्ही मुलांना, फिर्यादी मुलगी आहे आणि मुलगा साक्षीदार आहे, यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत. आणि हिंदू समाजाला आमची हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी या दोन्ही मुलांच्या पाठीमागं आपल्या घरातली मुलं आहेत असं समजून आपण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी विनंती आहे. ह्या घटना ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वारंवार घडतात, की अशी परिस्थिती नाही, जिथं जिथं या लोकांची संख्या वाढत जाते, जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत काही करत नाहीत. पण संख्या वाढल्यानंतर मात्र जिहादाची उत्पत्ती ही आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्यामुळं ह्या जिहादाच्या विरोधामध्ये कुठंतरी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशा घटना घडल्यानंतर हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि ह्या लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. त्यामुळं या लोकांच्या बाबतीमध्ये कुठंतरी खटला हा ताबडतोब काही महिन्यांमध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्यांना कडक म्हणजे फाशी सोडून दुसरी कुठली शिक्षा मिळणार नाही अशा प्रकारचं नियोजन शासनाच्या वतीनं केलं पाहिजे. याच्याकरता आमची सर्वांची आग्रही भूमिका राहणार आहे. मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय भावना आहेत आणि काय मागण्या आहेत? भावना आमच्या सगळ्यांच्या एकच आहे, केसरकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या ज्या प्रवृत्ती वाढत चालल्यात ह्या कुठेतरी ठेचल्या पाहिजेत. अशा प्रकारचा अमानुष हत्याकांड म्हणजे फक्त आमच्या घरात शेजारी राहू नये हिंदू परिवारानं या अनुषंगानं केलेला जो काही हल्ला आहे त्याचा निषेध शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्याच्यामुळं आमचं असं मत आहे, याला कायद्याच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे आणि अशा घटना परत या महाराष्ट्रात कुठंही घडता कामा नये अशा संदर्भामध्ये आमच्या सकल हिंदू समाजाची मागणी आहे. त्याकरता हा मोर्चा आम्ही केलेला आहे. आणि ती जी 2 मुलं आहेत ती अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या भावना या एकदम गहिवरल्या जातील. त्या मुलांकडे पाहून कमीत कमी सकल हिंदू समाजाच्या या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आला पाहिजे. एकत्र आल्यानंतर परत एकदा ती ताकद ही काय असलीची काय मनोवृत्ती आहे, जी जिहादी वृत्ती आहे, यांची ही ठेचली पाहिजे. त्याच्याकरता सगळं हिंदू समाज जो विभागला गेला तो एकत्र आला पाहिजे आणि ही पूर्ण ताकद ही
हिंदू समाजातील प्रत्येक घटकाच्या मागं अशीच कायमपणे उभी राहिली पाहिजे, याच्या अनुषंगाने आम्ही हा मुद्दा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.